मग मला सांगा मिसेस बिराजदार की तुम्ही हा बिझनेस ग्रो करण्यासाठी, पैसा येण्यासाठी, विक्री वाढण्यासाठी काय कराल? जास्त नाही पण एखादा तरी उपाय करायलाच ना. नाही ऍक्च्युली काय 2च दिवस झालेत ना तिला जॉईन होऊन, सो तिला या सगळ्या गोष्टी समजायला, जाणून घ्यायला, त्याच्यावर अभ्यास करायला थोडासा वेळ लागेल आणि मी स्वतः पर्सनली त्यांना बोलू द्या. त्यांना उद्या निर्णय घ्यायचा आहे. सो लेट अस नो हाऊ कॅपेबल शी इज. बोला मॅडम, काय कराल? मी ते वेल डन वाकडे. ही तर पहिल्याच प्रश्नात बाद झाली. आता बिराजदारांसोबत मला जे मसाले पुढे करायचे होते ती डील पक्की होईल. मला वाटतं वेळ घालवण्यात काही अर्थ नाही. आय गेस शी हॅज नो आन्सर. मी किंमत कमी करेन. काय म्हणाला तू? किंमत कमी कराल आणि त्याला फायदा कसा होईल? किंमत कमी केली की खप वाढेल आणि फायदा पण वाढणारच ना. बर, आणि किंमत कशाची कमी करणार? आणि त्यानं जे नुकसान होणार आहे ते कसं भरून निघेल? नाही होणार. पॅकेजिंग ही एक अशी गोष्ट आहे जिथे आपण खर्च कमी करू शकतो आणि मग किंमतही कमी करता येऊ शकेल. हो ना. हा, एक मिनिट. हे बघा, हा पेन आहे. हा पेन असाच विकला तर कमी किमतीत जाईल, पण हा जर याला असं विकलं तर याचा दर वाढेल. आणि याच पेनला आपण या पेन स्टँड सोबत विकलं तर याचा दर आणखी वाढेल. म्हणजे आपण कसं देतोय यावर किंमत ठरेल. हो, पण उद्या आपण मसाले असे देणार आहेत का गुंडाळून? नाही सर, मी तसं म्हणतच नाहीये. पण आपण जर पॅकेजिंगचा अवास्तव खर्च टाळला तर किंमत कमी करता येऊ शकेल ना. इतकं सोपं नाहीये ते. पॅकेजिंग मुळेच ओळख तयार होते, त्यामुळेच लोक घेतात. एक विश्वास असतो की ह्या बॉक्स मधला मसाला चांगला आहे. त्यासाठी लोकांनी रिसर्च केलेला असतो आणि मग ते फायनल केलेलं असतं. हो, पण तुम्हाला मसाला विकायचा आहे की पाकिट? हे बघा, मसाला प्रत्येक वेळी काढून दाखवता येत ना मॅडम. तो पॅकेजिंग वरूनच कळतो. हो बरोबर आहे तुमचं, पण तुम्हाला माहिती आहे का, एक बाई जेव्हा घर चालवते ना तेव्हा ती खूप काटकसरीने घर चालवते. 1 रुपया सुद्धा ती विनाकारण खर्च करत नाही. कुठली गोष्ट किती किमतीला घ्यायची आहे हे सगळं तिला माहिती असतं. म्हणूनच म्हणतात ना, ज्या घरचा व्यवहार बाईच्या हातात असतो त्या घरात अडीअडचणीला पैशांची कमी कधीही पडत नाही. हो मॅडम, आम्हाला फिलॉसॉफी नकोय. बिझनेस कसा वाढवाल ना त्याचं उत्तर पाहिजे. सर, मी तेच सांगते. म्हणजे बाई कधीच मसाल्याच्या पाकिटाचा विचार करत नाही, ती मसाल्याच्या किमतीचा विचार करते. आणि जर मसाला कितीही चांगला असेल पण तो जर तिच्या अवाक्या बाहेरचा असेल तर ती नाही घेऊ शकत. कारण बाईचं तिचं महिन्याचं एक बजेट असतं. तिच्या बजेटमध्ये योग्य क्वालिटीचा आणि उत्तम प्रकारचा मसाला जर येत असेल तरच ती घेईल, नाही तर ती नाही घेणार, कारण तो तिच्या बजेटमध्येच नसणार आहे.
आता अशा कितीतरी बाया असतील जो आपला मसाला नाही विकत घेऊ शकत, पण जर हा मसाला त्यांच्या बजेटमध्ये आला तर विचार करा ना, किती लोकांपर्यंत आपला मसाला पोहोचेल आणि त्यांचा खप वाढेल. मग आपल्या ग्राहकांची संख्या सुद्धा वाढेल आणि संख्या वाढली तर प्रॉफिट सुद्धा वाढेलच. गरिबांना फुकट देण्यासाठी किंमत कमी करायची का? नाही, खप वाढवण्यासाठी. आणि गरीब श्रीमंत यांनी काय फरक पडतो? जो आपला मसाला घेईल तो आपला ग्राहक. आणि मला असं वाटतं आपल्याकडे मध्यमवर्गीय जास्त आहे. मग ते सगळेच जर आपला मसाला घ्यायला लागले तर आपल्याला ते किती फायद्याचं ठरेल. आणि मी स्वतः गरीब घरातून आली आहे, त्याच्यामुळे मी सुद्धा हा विचार केलाय की एखादी गोष्ट घेताना मला ही गोष्ट परवडेल का. आणि मसाला हा सगळ्यांनाच लागतो. आता शॅम्पूचंच बघा, छोटी छोटी पाकिटं मिळायला लागल्यावर सगळेच घ्यायला लागले आणि जास्त लोकांना परवडलं की खप वाढतोच. हो मॅडम, जरा हिशोब करा आणि याला नंबर दाखवा कॅल्क्युलेट करून. ग्रेट. 32% इन्कम इथेच वाढते असं दिसतंय. आता म्हणजे गरिबांमध्ये वाटायला मसाला करायचा का? सर, बिराजदारांचा मसाला हा सगळ्यांसाठीच आहे. ज्यांना अन्नाची किंमत आहे, आम्हाला त्यांच्या भुकेची किंमत आहे. हो मॅडम, असं नसतं. आम्ही पैसे लावायला तयार आहोत. खप वाढणार असेल तर त्यात शंका घेण्यासारखं काहीच नाही. थँक्यू सो मच. थँक्यू. पण आमची एक अट आहे. कसली अट? राधा बिराजदार आम्हाला सल्लागार समितीत हव्या आहेत. इथून पुढच्या प्रत्येक मीटिंगला ते यायला हव्यात. अरे वा 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 वा, नक्की नक्की येतील त्या, नक्की येतील. अहो, यांनी किती छान समजवलंय. साध्या उदाहरणावरून त्यांनी मुद्दा पटवून दिलाय. थँक्यू. पण याचं अर्ध श्रेय वाकडे सरांना जातं. ऍक्च्युली त्यांनी इतकं खोदून विचारलं नसतं तर मी सुद्धा इतका खोलवर जाऊन विचारच केला नसता. अशा जाणकार माणसांची खूप गरज आहे आपल्याला. आणि बिराजदार मसाल्यांना आणखी नव्या उंचीवर नेण्यासाठी जे काही करता येईल ते सगळं मी करेन. अहो, ते म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. भाग्यवान आहात तुम्ही. थँक्यू. अभिनंदन राधा. हॅलो. खरंच? ठीक आहे, थँक्यू. आई, अहो आनंदाची बातमी आहे. काय ग? अहो, इन्व्हेस्टरनी असा आग्रह धरलाय
की राधानं आपल्या कंपनीत सल्लागार म्हणून सुद्धा काम बघावं आणि तिने ते मान्यही केलंय. काय सांगतेस काय? राधा सल्लागार? म्हणजे दादाचा प्लॅन फसला. दादाला सांगायला पाहिजे. चला 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 चला. अगं आपली राधा आहेच गुणाची. संजीवनी, मी तुला सांगते राधा सगळं काही बदलेल बघ. हो आई, खरंच. ठीक आहे, ते मी तुमच्यावर सोडतो. साहेब तुम्ही काळजीच करू नका, आता सगळं आपल्या मनासारखं होईल. तुम्ही निश्चिंत राहा. दादा 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 काय? अरे त्या राधाला आपल्या कंपनीत सल्लागार म्हणून नेमलंय. काय? हो, अरे ऐकलं ना, मी आत्ता फोन आला होता बहिणीला. हॅलो वाकडे, काय काय झालं मीटिंग मध्ये? साहेब ते वाकडे म्हणतात की राधाने सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि सगळे खुश झाले आणि त्यामुळे सल्लागार म्हणून तीच हवी अशी मागणी त्यांनी केली. शिवाय जास्तीचे पैसे इन्व्हेस्ट करायला तयार आहेत. बघितलंस दादा, मी सांगितलं होतं तुला ती मुलगी बिकेला लावणार. तू ना तिला तिकडे जाऊ द्यायलाच नको होतं. आता काही खरं नाही. विसरा आता, विसरा. डिवोर्स वगैरे सगळं विसरून जा आणि तिला स्वीकारण्याची तयारी करा. इतके दिवस नाटक केलंच आहे, आता तेच खरं करायचं म्हणजे. ती बिट्टी काय चीज आहे यांना अजून माहिती नाहीये. तिच्या जन्मापासूनच तिने माझ्या नाकींना वाढलीत. कसं सांगू यांना? राधा बिराजदार आम्हाला सल्लागार समितीत हव्या आहेत. इथून पुढच्या प्रत्येक मीटिंगला ते यायला हव्यात. राधा, राधा 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 राधा, तू कमाल आहेस यार. तू खूप ग्रेट आहेस. तू करून दाखवलंस. एकाच मीटिंग मध्ये सगळ्यांची मनं जिंकलीस. थँक्यू सो मच राधा. तू ग्रेट आहेस. तू कमाल आहेस. तू खूप मोठं काम केलंयस. आता बिराजदार कंपनीवरचा इन्व्हेस्टरचा विश्वास तसाच कायम राहील. मी खूप खुश आहे. खूप खुश आहे. तू आणि तू ग्रेट आहेस. आय एम सो सॉरी. मला हे असं नव्हतं अजिबात. दादा मला फक्त तुला कॉंग्रॅच्युलेशन्स करायचं होतं, पण ते मीटिंग आपली एवढी चांगली झाली आणि त्या आनंदाच्या भरात मी ते आय एम सो सॉरी. चुकलं माझं. पण राधा, मला विश्वास होता तुझ्यावर, तुझ्या क्षमतेवर की तू करू शकतेस. आणि बघ तू करून दाखवलंस. कॉंग्रॅच्युलेशन्स, हार्टेस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स.
ते आपण निघूयात का? मी गाडी काढतो. येस येस येस. या प्रेमासाठी मी काहीही करू शकते विराजस. तुझं प्रेम असंच राहू दे. हे जे काही मिळालंय ते फक्त तुझ्या प्रेमामुळे. तुझं प्रेमच मला प्रेरणा देतं. माझा हात कधीच सोडू नकोस विराजस, कधीच नाही. अरे त्या राधाला आपल्या कंपनीत सल्लागार म्हणून नेमलंय. सोडणार नाही मी तिला. समजतं काय स्वतःला? साहेब, या विजेंद्र बिराजदारला नडण्याची हिंमत केली तिने. तिची हिंमतच कशी झाली असं वागण्याची. आता सोडणार नाही मी तिला. साहेब आपल्याकडे डिवोर्स पेपर्स आहेत. आपण काहीतरी करूया ना. दिवस साहेब, असा आमच्यावर राग काढून काय होणार आहे? राधाही तर पानं पुसली तुमच्या तोंडाला. नाही म्हणजे मला म्हणायचं होतं, सगळं ओरबाडून घेतलं ना तिने. मुलगा तर आधीच गोंडा घोळत होता तिच्या समोर. आता तुमचा बिझनेसही जातोय की काय तिच्या हातात? नाही, मला तर वाटतंय की आता हळूहळू सगळंच तिच्या ताब्यात जाणार. हे घर, बिझनेस, प्रॉपर्टी त्या राधाच्या. मला वाटतं हळूहळू या घरावर पण तिचीच सत्ता असणार. तिच्या परवानगीने सगळं होणार. कमाल आहे ना. एक अनाथ पोरगी पुरून उरली नाही. देव्या रे, या घरात माझीच सत्ता असणार कायम. मी हरलेलो नाहीये. सिंह जेव्हा 2 पावलं मागे जातो ना, तेव्हा तो हरलेला नसतो. तो सावजावर झेप घेण्याची तयारी करत असतो. मीही तेच करतोय. आता काही झालं तरी या राधाची शिकार मी करणारच. विराजस, मला ना अजून खूप काही शिकायचंय. शिकशील ग, आणि काही मदत लागली तर मी आहेच की. हॅलो मालकीणबाई. हॅलो सर. सर प्लीज तुमची बॅग द्या. सर प्लीज. सर प्लीज. सर प्लीज बॅग द्या. मॅम तुमची पर्स. हा अगं अनामिका, काही ताप आलाय का तुला? चेक करून घे एकदाचा पटकन. नो सर. तुमच्या दोघांसाठी कॉफी आणि टी दोन्ही तयार आहे. तुम्ही काय घेणार? आणि हो, स्नॅक्स पण तयार आहे. अनामिका, अगं काय हे? मॅम, मी तुमची न्यू सेक्रेटरी. ॲट युअर सर्व्हिस मॅम. सर प्लीज. ताप वगैरे आला का डोक्याला? सिट हिअर. सर, अनामिका अगं काय चाललंय हे? आणि हे काय? चहा आणि हा तुमचा नाश्ता. आजी, ओ तुम्ही काय करताय? हो मालकीनबाई, उभे नका राहू, बसा खाली. बसा हो मालकीणबाई. तू तरी बघ ना. आजी, अगं तू पण. अरे तेच म्हणतोय. काय चाललंय? काय झालंय काय नेमकं? हा एक्झॅक्टली, मला पण तेच कळत नाही. काय झालंय? काय चाललंय काय नक्की? म्हणजे चांगलं वाटतंय, पण आल्यापासून एकदम ही अशी व्हीआयपी ट्रीटमेंट. आता माझ्या लक्षात आलं.
मला लक्षात नव्हतं. आपलं ठरलं होतं ना. काय 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 ठरलं काय होतं? मालक, आय विल सी टू इट डेफिनेटली. अरे बाबा. चाचू चाचू काय करताय तुम्ही? प्लीज प्लीज हे सगळं नका करू. आणि आजी, मी काय मालकीण वगैरे नाहीये. मी जशी होते तशीच राहणार. ह्या घरची सून, मग बाकीचं. आणि तुम्ही या, तुम्ही आधी इथे या. या बसा. आजी हे घ्या विराजस. चाचू आई हे घ्या. आणि अनामिका, तुझ्यासाठी मी वहिनी नाही, मैत्रीण आहे. आणि आईंसाठी त्यांची लाडकी लेक. आणि ब्रो साठी त्याच्यासाठी मालकीणच. हा काय आहे, बायकोच्या हातात रिमोट कंट्रोल असणं कधीही चांगलंच असतं. काय राधा? एकदम बरोबर आहे. अरे विसरलोच होतो मी. राधा, अगं तू दमली असशील ना. हा, तुला फ्रेश वगैरे व्हायचं असेल, आराम जा जा जा, पटकन जा, पटकन पटकन जा, आराम कर. जा जा जा. आलेच. हा हा, पटकन पटकन. हा. अरे अरे काय करताय तुम्ही? काय चाललंय तुमचं? कशाला त्या बिचारीला त्रास देताय? हे मालकीण काय, मॅडम काय, आणि हे तुमचं बाप लेखीचं काय चाललंय? हा, ऍट युअर सर्व्हिस, ऍट युअर. अरे असं प्लीज नका करू रे काही. हा चला बस. मला सांग, तू काय केलंस? हा, मी काय केलं? तेच म्हणतोय मी, तू काहीच केलं नाहीस. अरे आम्ही एवढं सगळं केलं, त्या राधाने एवढी मोठी गोष्ट अचीव केली, तू काय दिलंस रे तिला? काय केलं? काय दिलंस काय तू? अरे नवरा म्हणून काही कर्तव्य आहे का नाही? हा, प्रेम बिम आहे की नाही? सांग सांग. हा हा, आई आई, आता तू मला सांग आणि या सगळ्यांना समजू. हा म्हणजे मी तसं डोक्यात होतं माझ्या की राधाला काहीतरी मस्त काहीतरी द्यायचं. मी असं ठरवूनच चालू होतो. पण मग मी नंतर विचार केला, काय गाई, मी असं तिला उत्साहात प्रेमापोटी काहीतरी द्यायला गेलो आणि ते तिला नाही आवडलं तर? बरोबर. अरे मग तिला आवडेल असं काहीतरी द्यायचं ना. आणि तसंही नवरा म्हणून तुला तुझं कर्तव्य पार पाडायलाच हवंय.